राज्य महिला आयोग पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की भाजप स्वतःकडे घेणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्यात आणि भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानं राज्य महिला आयोगाचं हे पद सध्या रिक्त आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं, त्यामुळे सत्तेतल्या वाटपाच्या समीकरणांवर सुद्धा आता चर्चा सुरू आहे। आता राज्य महिला आयोग हे पद रिक्त झाल्यानंतर हे पद भाजप स्वतःकडे ठेवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, दोन महत्त्वाच्या गोष्टी, एकतर या आधी चर्चा होती ती म्हणजे अर्थ खात्याची अचानक झालेला मृत्यू अजित पवार आणि त्यांचा, त्यामुळे हे खातं ठेवलं होतं फडणवीसांनी स्वतःकडे। मात्र आता राज्य महिला आयोगाचा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतोय, याबाबत औत्सुक्य वाढत चाललंय। नक्कीच अनुपमा, भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आता सध्या महिला आयोग हे पद अध्यक्षपद हे रिक्त आहे, त्यामुळे या पदावरती कोणाची वर्णी लागणार आणि हे आयोग भाजप स्वतःकडे ठेवणार की पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, हे दोन प्रश्न जे आहेत ते मागील काही दिवसांपासून उपस्थित केले जात आहे। अर्थात हे आयोग महत्त्वाचा आहे। राज्य महिला अध्यक्ष ज्या असतात त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो, त्यामुळे हे पद आयोग आपल्याला मिळायला पाहिजे यासाठी दोन्ही पक्षाकडनं खरं तर प्रयत्न हे केले जातील। राष्ट्रवादीकडनं खरं तर महिला आयोग आपल्याकडेच राहायला पाहिजे, पुन्हा आपल्याकडेच आलं पाहिजे यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते केले जाणार आहेत। सध्या महिला व बालविकास खातं राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे महिला आयोगसुद्धा आमच्याकडेच राहायला पाहिजे असे प्रयत्न राष्ट्रवादीकडनं केले जातील। आपल्याला माहिती आहे की जेव्हापासनं महिला आयोगाची स्थापना झाली तेव्हापासनं फक्त एकदाच या पदावरती भाजप हे पद हे आयोग भाजपला मिळालेलं होतं। 2016 मध्ये विजया रहाटकर यांची नियुक्ती महिला आयोग अध्यक्षपदी झालेली होती, त्यामुळे आगामी दिवसांमध्ये महिला आयोग याच्यावरून, या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खरं तर रस्सीखेच जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। आयोग कोणत्या पक्षाकडे जाणार, राष्ट्रवादीकडे जर गेलं तर मग राष्ट्रवादीकडनं कोणाची वर्णी या अध्यक्षपदावरती लागणार, आणि जर हे पद भाजपकडे जाणार तर मग कोणत्या महिलेची खरं तर या पदावरती नियुक्ती केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण रुपाली चाकणकर यांच्यावरती अनेक आरोप झाल्यानंतर हे पद हे खरं तर खूप संवेदनशील आहे। एक जबाबदार व्यक्तीकडे हे पद जायला पाहिजे, एक फ्रेश चेहरा किंवा कोणत्या महिलेला खरं तर संधी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या मध्य काळामध्ये एक अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती, इनफॅक्ट अंजली दमानिया यांनी ही मागणी केलेली होती, एखाद्या IAS ऑफिसरकडे, महिला ऑफिसरकडे अशा प्रकारचं हे पद देण्यात यावं प्रशासकीय अधिकाऱ्याकडे। ती सुद्धा आता चर्चा कितपत पुढे जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।